ठाण्याचा एक गद्दार नरेश मस्के बरळला. तो म्हणतो की उद्धव ठाकरे यांना जर आमदार व्हायचं असेल तर त्यांनी शिंदेना फोन करावं, एकनाथ शिंदेना फोन करावं. कोण म्हणतंय? हा नरेश मस्के उर्फ मस्कापाव, ठाण्याचा एक मस्कापाव. हा नरेश मस्के एक काळी मातोश्रीच्या पायऱ्या झिजवत होता. एकनाथ शिंदेच्या त्रासाला कंटाळून शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हा नरेश मस्के. उद्धव साहेबांनी त्याला नगरसेवक बनवलं, ठाण्याचा महापौर बनवला. जर उद्धव साहेब नसले असते तर त्याला ठाण्यातलं गल्लीतलं कुत्र सुद्धा विचारलं नसतं. असा हा नरेश मस्के. तो म्हणतो की उद्धव ठाकरेंना जर आमदार बनायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करावा. अरे नरेश मस्के, स्वतःची अवकात विसरलास तू. तुझी अवकात ठाण्याच्या बाहेर नव्हतीच, केव्हाच नव्हती. तो ओळख निर्माण करून दिली ती उद्धव साहेबांनी. राजकारणात तू वाढला केवळ उद्धव साहेब ठाकरे यांच्यामुळे वाढला. आणि आज तू तुझ्या बापाचं नाव घेतो ना. तुझा बाप एक काळी मातोश्रीवर येऊन एबी फॉर्म घेऊन आमदारकीची तिकीट घेतलेला माणूस होता. तुझा बाप एक काळी मातोश्रीच्या पायऱ्या झिजवत होता. आणि आज तू उद्धव साहेब ठाकरे यांना बोलतो. अगोदर तुझ्या बापाला विचार की तुम्ही कोणामुळे मोठे झालात, तुम्हाला ओळख कोणामुळे निर्माण झाली या महाराष्ट्रात. अगोदर हा प्रश्न तुझ्या बापाला विचार नक्कीच. पण नरेश मस्के, तुझी एवढी अवकात वाढली की तू उद्धव साहेब ठाकरे यांना म्हणतो की तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर शिंदेना फोन करा. अरे अशा 1760 आमदारक्या उद्धव साहेबांनी वळवून टाकलेल्या आहेत. 1760 खासदारक्या अशा वळवून टाकलेल्या आहेत. तुमच्यासारख्या गद्दार लोकांना आमदार बनवलं, खासदार बनवलं, गटनेता बनवलं, मंत्री बनवलं. ती केवळ केवळ उद्धव साहेब ठाकरे यांनी तुम्हाला ओळख निर्माण करून दिली म्हणून तुम्ही आज तुमचं अस्तित्व जिवंत आहे. आज ठाकरेंवर भुकल्यावर मोठमोठी पदं मिळतात. ही ताकद आहे ठाकरेंची. ही ताकद आहे उद्धव साहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँडची ताकद आहे. आणि ठाकरेंना कोणाला फोन करायची गरज नाही. एका क्षणामध्ये मुख्यमंत्री पदाला तिलांजली देणारे आमचे उद्धव साहेब ठाकरे आहेत. एका क्षणामध्ये वर्षा बंगला सोडणारे आमचे उद्धव साहेब ठाकरे आहेत. आणि केवळ एका मामूली पदासाठी शिंदेला फोन करावं एवढी उद्धव साहेबांना गरज नाही. अशा 1760 आमदारक्या मातोश्री वळवून फेकलेल्या आहेत. आणि 1760 मधले तुम्ही काही गद्दार लोक आहेत. तुमच्यासारख्या गद्दाराने उद्धव साहेब ठाकरे यांचं नाव घेणे तुमची लायकी नाही, अवकात नाही. पण आपली महाराष्ट्रामध्ये कुठेतरी ओळख निर्माण व्हावी, आपली न्यूज कुठेतरी आपण चर्चेत राहावं, यासाठी उद्धव ठाकरेंवर तुम्हाला भुकावं लागतंय. त्यामुळे तुम्ही ठाण्यातली भुकणारी अवलादे. उद्धव साहेबावर भुकून भुकून तुम्हाला आज नाव निर्माण झाले तुमचं. पण लक्षात ठेवा, बाप बाप असतो. बापाची चप्पल पायात आली म्हणून स्वतःला बाप समजू नका. बाप हा बापच असतो. आणि तुम्हाला निर्माण करणारी मातोश्री आहे. शिवसेनेची ओळख जी आहे तुम्हाला देणारे कोण असतील तर माननीय उद्धव साहेब ठाकरे. आणि अशा 1760 आमदारक्या आणि खासदारक्या बहाल केलेल्या आहेत मातोश्रीनं. त्यामुळे नरेश मस्के, तुमची अवकात किती, तुमचा आवाका किती, तुम्ही बोलताय किती, याचं भान असू द्या. तुमच्यासारखे असे भुकणारे लोक बरेच आहेत. त्यामुळे अशा भुकणाऱ्या लोकांना आम्ही एकतर भाकरी टाकत नाही कधी, पण काही नाईलाजाने आम्हाला बोलावं लागते तुमच्यासारख्या अवलादींना. याच्यापुढे जर उद्धव साहेबाला जर बोललात तर तुम्हाला प्रत्येक शिवसैनिकांचा सामना करावा लागेल. निष्ठावान तर शिवसैनिकांचा सामना करावा लागेल. कारण की आम्ही निष्ठावान शिवसैनिक आहोत. तुमच्यासारख्या गद्दार आणि पैशासाठी पदासाठी लाचार झालेल्या अवलादी नाही. जय महाराष्ट्र.